मिळालेले नाही, ते स्वतःहून पार्टिसिपेट करत होत्या त्या सगळ्या गोष्टी. तर अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणे हे सगळे आपल्या सगळ्या लोकांची जबाबदारी आहे आणि त्यासाठीच आम्ही आज सातत्याने उत्तर नागपूरमध्ये प्रयत्न करत आहोत. म्हणजे इथं काही पॅरेंट्स लोक आहेत, मी अधिक बोलणार नाही, 2 मिनिटात पुढे करतो की मला आई लोक आहेत त्या ठिकाणी, वडील लोक आहेत. मला एक गोष्ट सांगत की तुमच्या 4-5 वर्षाच्या मुलांना जर तुम्हाला म्हटलं की आई मला कुठेतरी फिरायला घेऊन जा, आई मला कुठेतरी फिरायला घेऊन जा, मला तुम्ही सांगा पॅरेंट्स लोक की तुम्ही आपल्या मुलाला उत्तर नागपूरमध्ये कुठं फिरायला घेऊन येणार? एक साधं गार्डन नाही, एक साधं प्ले ग्राउंड नाही. आणि हे जे वातावरण, जे निगेटिव्ह वातावरण जे तयार होतं, अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स नसल्यामुळे आमच्याकडे खेळायला ग्राउंड नाही, आम्हाला कुठले कोर्ट नाही, बॅडमिंटन नाही, स्विमिंग पूल नाही, या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे हे जे चुकीच्या दिशेने जे किशोरवयीन मुली, जे टीनेजर मुली जातात, याच्या मागचे हे कारण आहे. आणि त्यासाठीच आम्ही निरंतरपणे काम करत आहोत. हे सगळं काम हे रिप्रेझेंटेटिव्ह जनप्रतिनिधीचे आहे आणि ते जर करत नसतील तर आपण नागरिकांनी सुद्धा ते करण्याचा प्रयत्न करावा. एक साधी गोष्ट आहे की एक क्वालिटीची शाळा आपल्या उत्तर नागपूरमध्ये नाही. असं कुठल्याच पोलदारवाल्याला म्हणा, भावसवाल्याला म्हणा किंवा कुठल्या दिल्ली पब्लिक स्कूलवाल्याला असं वाटत नाही की आपण उत्तर नागपूरमध्ये शाळा बनवायला पाहिजे. आम्ही एवढे म्हणजे बॅकवर्ड झालेलो आहोत की कुठल्याच हल्दीराम सारख्या माणसाला सुद्धा वाटत नाही की आम्ही उत्तर नागपूरमध्ये हल्दीरामचे एक आउटलेट बनवायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर बदलवायचं असेल तर आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल आणि ही जबाबदारी आपल्यासाठी नाही, छोटे छोटे लहान मुलं आहेत यांच्या भविष्यासाठी. पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करणे, सामाजिक वातावरण निर्माण करणे. उत्तर नागपूरमधलं वातावरण एवढं दूषित झालेलं आहे, खूप भयानक झालं आणि हा वातावरण निर्माण करण्याचं काम आपल्याला करायचं आणि ही आपली जबाबदारी. एवढंच बोलतो. हा जो या ठिकाणी नेहा ट्युशन क्लासेसच्या माध्यमातून स्नेहाताई आहे यांनी जो एक या ठिकाणी जो अशा प्रकारचे कार्यक्रम घेतलेला, तुम्हा सगळ्या लोकांना, पॅरेंट्स लोकांना या ठिकाणी बोलवलेलं आहे, त्याबद्दल मी ताईंचं आणि ट्युशन क्लासेसचं आभार व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. जय हिंद.